राष्ट्राचा। नमस्कार, मी प्रतिभा. संध्या लाईव्ह मध्ये आपलं सर्वांचं स्वागत. 5 जिल्ह्यातील स्वच्छ शाळांचा सन्मान करणारा संत सोपान काका सुंदर माझी शाळा हा उपक्रम स्तुत्य आणि अभिनव असून नव्या पिढीला दिशा देण्याचं उपक्रमशील काम या माध्यमातून होत आहे. जगताप कुटुंबाचे प्रत्येक क्षेत्रातील काम मैलाचा दगड ठरत आहे. राजकारणापलीकडे जाऊन समाजातील प्रत्येक विषयाला स्पर्श करण्याच्या यांच्या उपक्रमाची दखल घेऊन शासन स्वतः नवीन उपक्रम सुरू करते. या संस्थेने सुरू केलेले हे स्वच्छता अभियान राज्यातील सर्व शाळांना दिशा देणारे आहे, असे प्रतिपादन भाजपाचे प्रदेशाध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण यांनी केले. सासवड येथे गुरुवारी संत सोपान काका सहकारी बँक आणि श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ सासवड यांच्या वतीने संस्थापक शिक्षणप्रेमी सहकार रत्न स्व चंदूकाका जगताप यांच्या 77व्या जयंतीनिमित्त माजी आमदार संजय जगताप यांच्या संकल्पनेतून संत सोपान काका फाउंडेशनच्या वतीने पुणे विभागातील 5 जिल्हे, पिंपरी चिंचवड शहर आणि 58 तालुक्यातील सुमारे 4032 शाळांमध्ये सलग 4थ्या वर्षी संत सोपान काका सुंदर माझी शाळा हा उपक्रम राबवण्यात आला. येथील आचार्य अत्रे सांस्कृतिक भवनात झालेल्या या सोहळ्यात मान्यवरांच्या हस्ते विजेत्या शाळांना बक्षीस वितरण करण्यात आले. या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार संजय जगताप होते, तर शालेय शिक्षण राज्यमंत्री पंकज भोयर, आमदार निरंजन डावखरे, राजेश पांडे, विक्रम पावसकर यांची प्रमुख उपस्थिती होती. भारत माता की वंदे वंदे. खरं तर आजचा हा कार्यक्रम चंदू काका यांच्या जयंतीच्या निमित्ताने माझे मित्र आदरणीय संजय जगतापजी यांनी एक आगळा वेगळा असा या 5 जिल्ह्यांसाठी एक कार्यक्रम की ज्या कार्यक्रमाच्या माध्यमातून ज्याला स्तुत्य असा उपक्रम म्हटलं तर वावगं ठरणार नाही. आणि एखाद्या उपक्रमाच्या माध्यमातून एक वेगळ्या पद्धतीची नेहमी एक सुरुवात होत असते. मी गेली अनेक वर्ष संजय आणि त्याच्याबरोबर असणाऱ्या प्रत्येक सहकार्याला, मग त्यांचं असणारं मित्रमंडळ असेल, या सर्वांना अनेक वर्षापासून ओळखतो. त्याच्या प्रत्येक कार्यक्रमामध्ये एक नवीन नाविन्यपूर्ण असं काही ना काहीतरी करण्याचा तो सातत्याने प्रयत्न करतो. त्याच्याबरोबरचे असणारे सहकारीसुद्धा त्याच दिशेने हे नेहमी जाण्याचा प्रयत्न करत असतात. खरं तर एक दिशा देण्यासाठी उपक्रमशील असणं हे फार गरजेचं असतं. त्यामुळे या संपूर्ण परिवाराने, मग त्यांचे बंधू असतील किंवा ही सर्व मंडळी, प्रत्येक क्षेत्रामध्ये जे करतायत ते एक माइलस्टोन कसा असावा त्या प्रत्येक क्षेत्रामध्ये अशा पद्धतीचा असणारा आणि असण्याचा प्रयत्न करतायत. त्यामुळे संजय बरोबर बोलत असताना किंवा त्याच्याबरोबर चर्चा करत असताना एक पूर्णच्या पूर्ण की मला पुढे कसं जायचं आहे आणि मला पुढच्या पिढीला काय दिशा द्यायची आहे याचा एक सिलेबस ज्याला म्हणतात, शिक्षक समोर बसलेत, त्यामुळे एक सिलेबस हा गेल्या पिढ्यानपिढ्या चंदू काकांपासून संजयपर्यंत हा सातत्याने त्यांनी राबवण्याचा प्रयत्न केला आहे. आणि त्यामुळेच आज जे उभं राहिलं आहे, हे उभं राहिलेलं जे आपण पाहतो, संत सोपान काका सहकारी बँक असेल, बँक व्हॅनच्या माध्यमातून घरोघरी जाते, सोपं नाही आहे हे सगळं. चर्चा अनेक जण करतात, परंतु प्रत्यक्षात या सगळ्या गोष्टी उतरवणं
हे काही सोपं नाही. राजकारणाच्या पलीकडे जाऊन समाजामधील असणाऱ्या प्रत्येक विषयाला स्पर्श करणं, शैक्षणिक क्षेत्र याची असणारी डिपेंडन्सी, सरकारवरती असणारी डिपेंडन्सी आणि मग सरकारमधल्या असणाऱ्या डिपेन्सीमुळे या सगळ्या असणाऱ्या संस्था जवळजवळ मी आता माझ्या अगोदर असणारे प्रत्येक जण सांगत होते की एखादा सरकारी उपक्रम ज्यावेळेला सुरू होतो त्यावेळेला त्या सरकारी उपक्रमामध्ये भाग घेणं ही संस्था यांची संख्या काय असू शकते हे माझ्यासारख्याला राजकारणी म्हणून माहीत आहे. परंतु गेल्या 4 वर्षामध्ये हा जो उपक्रम आहे या उपक्रमाची ताकद काय तर जवळजवळ 4000पेक्षा जास्त शाळा या संस्थेच्या माध्यमातून केलेल्या उपक्रमामध्ये सामील झाल्यात. खरं तर हे कौतुकच आहे. त्यांच्याबरोबर असणाऱ्या सहकाऱ्यांचं कौतुक आहे. खरं तर हा उपक्रम देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वामध्ये 12 वर्षा अगोदर ज्या वेळेला त्यांनी प्रधानमंत्री म्हणून शपथ घेतली, शपथ घेतल्यानंतर त्यांनी सुद्धा या देशाला दिशा देत असताना काही जनजागृतीच्या रूपाने आपल्याला काय करता येऊ शकतं, NGOs असतील, या NGOsच्या माध्यमातून काय करता येऊ शकतं आणि त्यांनी त्यावेळेला स्वच्छ भारत मिशन हे सुरू केलं. ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.